महाराष्ट्र सहाय्यक डायोसिसेस, चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, विल्सन कॉलेज, माजी विद्यार्थी संघटना, आम्ही गिरगावकर आणि ख्रिस्ती डेमोक्रॅटिक फ्रंट महाराष्ट्र यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी निर्णायक आणि आक्रमक लढा उभारण्यात आला आहे. 115 वर्षापासून अधिक काळ विल्सन कॉलेजच्या शैक्षणिक व क्रीडा परंपरेचा कणा असलेला विल्सन कॉलेज जिमखाना कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न करता बेकायदेशीररित्या जिओ जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनकडे सोपवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. हा निर्णय म्हणजे विद्यार्थी, खेळाडू, माजी विद्यार्थी आणि गिरगावच्या सांस्कृतिक ओळखीवर थेट हल्ला आहे. विद्यार्थ्यांसाठी उभारलेली क्रीडा सुविधा परक्यांच्या ताब्यात देणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा विश्वासघात, क्रीडा संस्कृतीचा गळा दाबण्याचा प्रयत्न, अल्पसंख्याक संस्थेच्या हक्कांवर आघात आहे. याच अन्यायाविरोधात दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर संतप्त आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आले की जिमखाना तात्काळ परत द्या, अन्यथा हा लढा अधिक व्यापक आणि तीव्र केला जाईल. हा केवळ निषेध नाही तर इशारा आहे. विद्यार्थ्यांचा हक्क मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती ख्रिश्चन मीडियाचे संस्थापक अध्यक्ष रवी वैरगर यांनी लोकशास्त्राविषयी बोलताना दिली आहे. वारसा आमचा, हक्क आमचा आणि जिमखाना आम्ही परत मिळवणारच. मंचावर हजर आहे. विशेष मी आभार मानतो गिरगावकरांचं की त्यांनी आम्हाला हा मंच उपलब्ध करून दिला. कारण की आपण पाहत आहोत की अल्पसंख्याकावर रोज हल्ले होत आहेत आणि आपण बुक्क्या खाऊन गपचीप बसावं असं आपलं या ठिकाणी आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करताना असं वाटायला लागलंय की सरकार आपल्याला रोज आणि रोज येऊन डवसतंय की आपण रस्त्यावर यावं, जाळपोळ करावी आणि हा समाज जो महाराष्ट्राला त्याने आतापर्यंत शिक्षण दिलं, हॉस्पिटल दिले, लोकांचे जीवन घडवले, शांततेचा मार्ग शिकवला, त्या समाजाने उद्रेक करावा अशी या सरकारची इच्छा दिसायला लागली. कारण की सर्व सुरळीत चालू असताना त्या जिमखान्यावर सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक खेळत असताना, एक विद्यार्थी घडत असताना, खेळाडू घडत असताना अचानकपणाने या त्या ठिकाणी अनादि अनंत आणि कृपावंत परमेश्वरा, धन्यवाद, स्तुती, गौरव, मान, महिमा, पराक्रम सर्व काळ तुला आहे. तू आमचा निर्माण करता, आमच्या मागण्या, आमच्या विनंत्या, आमच्या समस्या, आमच्या अडीअडचणी सर्व घेऊन आम्ही तुझ्या पुढे येतो. तथापि प्रिय परमेश्वरा, या देशाचे नागरिक म्हणून जे आम्हाला अधिकार घेऊन आम्ही या ठिकाणी येऊ शकलो, आमचा प्रवास तू सुखरूप केला आणि विल्सन कॉलेज जिमखाना हा जिमखाना विल्सन कॉलेजचा हातातून घेऊन दुसऱ्याला देण्यात आलेला आहे. आमच्या मनातील विचार तू ओळखतो. आम्ही तुला हेच प्रार्थना करतो की आमच्या या प्रयत्नांना तू यश दे आणि तो जिमखाना तुझ्या गौरवासाठी आम्हाला तू परत दे अशी प्रार्थना करतो. जे मान्यवर या ठिकाणी इथपर्यंत आले त्यांचा परतीचा प्रवास देखील तो आशीर्वादित कर. विल्सन कॉलेजचे विद्यार्थी, प्राचार्य, त्यांची टीम आणि खास करून विल्सन कॉलेजच्या परिसरातील सर्व राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केलेला आहे, त्यांच्या योगदानासाठी आम्ही तुझा गौरव करतो. खास करून आपले मान्यवर बिशप साहेब आणि आपल्या सर्व पालक वर्गांचे आणि विशेष करून आपल्या सर्व बंधू भगिनींचे मी आभारी आहे. त्यांचं स्वागत करते. कारण हा आजचा मोर्चा हा कोणत्या जाती धर्माचा नाहीये किंवा कोणत्या एका विषयासाठी नाहीये, तर आज आपण विल्सन कॉलेज जिमखान्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. धन्यवाद देते मी आपल्या सगळ्यांचे, विशेष करून आपले लालबहादूर समाजाचा या देशाच्या प्रगतीसाठी होत आहे. खरोखर मी धन्यवाद देते आपल्या सर्वांचे की आपण सर्वांनी आवाज उठवला. खरं म्हणजे ते मैदान आता कित्येक जणांच्या तोंडून ऐकलेलं आहे आपण की 110 वर्षापासून ते मैदान आपल्या ताब्यात आहे. त्या मैदानात किती अनेक लेकरं, प्लेयर्स, खेळाडू तिथे घडलेले असतील नाही का, आणि तेच मैदान आज आपल्या ताब्यातून ते लोक घेत आहेत. पहा, हळूहळू करून आपल्यावर सगळ्यांचं वर्चस्व होत आहे.
आपण जागा वेळीच जागा होणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस नाशिकमध्येच एक अशी घटना घडली की तिथे आपल्या एका मंत्री साहेबांनी भाषणामध्ये बाबासाहेबांचं नाव नाही घेतलं आणि एक माझी बहीण होती तिने अत्यंत की फडणवीस साहेब या ख्रिस्ती समाजाचं योगदान या देशासाठी या महाराष्ट्रासाठी खूप प्रमाणात आहे. यामध्ये आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देण्याचं काम केलेलं आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये योगदान देण्याचं काम केलेलं आहे आणि या सर्व गोष्टी आम्ही करत असताना ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आमचं परिपूर्ण योगदान असताना आमचा जिमखाना विल्सन कॉलेजचा जिमखाना गिरगाव, परंतु आपण ख्रिश्चन समाजाच्या का मागे लागलेला आहे हे अजूनही आम्हाला कळत नाही. मागेही भाजपाचे आमदार पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूविषयी अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे. ते पण भाजपाचे आमदार होते आणि त्यावेळेसही आम्हाला आंदोलन करावं लागलं. ते आंदोलन संपत नाही तर जिमखाना आपण आमच्याकडून काढून घेतलेला आहे. विना अट विना शर्त परत करण्यात यावा हीच नम्र विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर साहेब. प्रामुख्याने हा जो मोर्चा आहे क्षेत्रामध्ये असो, ज्यांना कोणी जवळ केलं नाही अशांना जवळ करण्याचं काम ख्रिस्ती समाजानं आतापर्यंत केलेलं आहे आणि इतकं सुंदर हा ख्रिस्ती समाज देशाच्या हितासाठी देशाच्या जडणघडणीसाठी आतापर्यंत काम करत आहे. पण या काळामध्ये वारंवार एक गोष्ट निदर्शनास येत आहे. आमच्या धर्मगुरूंवर झालेला अन्याय, मंडळांवर झालेला अन्याय आणि ख्रिस्ती समाजाला एक प्रकारचं भीतीच्या भयाच्या वातावरणामध्ये काही लोक देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ख्रिस्ती समाज या आझाद मैदानावर येऊन तरी देखील समस्येसाठी म्हणजे आमच्या विल्सन कॉलेजच्या जिमखान्यासाठी आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. सगळ्यात मोठं दुःख आज जर ख्रिस्ती supposed to hand back the land, which they did not. Then they delayed putting the border for it, which they did not. And then while we were waiting for the land to come back to us, because we look after gardens, open spaces, recreational grounds, we suddenly felt that was given by the Rebellion. So that came as a surprise to us because we are maintaining so many gardens with our own money. And with the buildings giving us funds, or we collecting funds. So this has set a precedent in all over Bombay. I feel that wherever they see recreational ground, even though the लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, मुंबई.